नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, एक नवीन शाळेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. बघू शकता, यशोगाथा पब्लिक स्कूल, गाडेगाव तेल्लारा. बघा, तेल्लारा जाहिरात आहे मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, बघू शकता. इंग्लिश मीडियम स्कूल आहे मित्रांनो. इंग्लिश मीडियम आहे, बघू शकता. 1ली ते 12वी क्लास गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची मान्यतासुद्धा आहे मित्रांनो. हे बघा, डायस नंबरसुद्धा आहे. आणि कोणत्या सेशनसाठी बघा तिकडे बघू शकता मित्रांनो. सेशन 2025 ते 26साठी मित्रांनो. यासाठी मित्रांनो बरेचसे काही पोस्ट दिलेले आहे आपल्याला. जसं टीचर, इथं बघा 2 पोस्ट आहे. सब्जेक्ट इंग्लिशसाठी मित्रांनो 2 पोस्ट दिलेले आहे. आणि क्वालिफिकेशन्स दिलेलं आहे BA किंवा MA विथ मग तुम्हाला DED किंवा BEd आवश्यक आहे मित्रांनो, इंग्लिश सब्जेक्ट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे 2 जागा आहे मित्रांनो. बघा, सायन्ससाठी BSc किंवा MSc बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमध्ये आणि किंवा फिजिक्समध्ये विथ तुम्हाला DTED किंवा DED आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टीचर्सच पद आहे मित्रांनो. 2 पदे दिलेले आहे. मॅथसाठी बघा, BSc किंवा MSc मॅथ विथ तुम्हाला DED किंवा BEd आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे मित्रांनो. बघा, कम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा BSc किंवा MSc कम्प्युटर आणि त्यामुळे तुम्हाला DED किंवा BEd आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर प्री प्रायमरी टीचरची पण पद आहे मित्रांनो. बघा, एक पद दिले प्री प्रायमरी ऑल सब्जेक्टसाठी. बघा, BA किंवा BSc DED किंवा मॉन्टेसरी ट्रेनिंग टीचर्स कोर्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे मित्रांनो क्लार्कचं सुद्धा मित्रांनो एक पद दिलेलं आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला BA किंवा BCom विथ तुम्हाला MSc लागेल मित्रांनो आणि टायपिंग लागेल. टायपिंग 30 मराठी आणि 40 इंग्लिश. हे कंपल्सरी मित्रांनो क्लार्कसाठी. आणि ग्रॅज्युएशन मग त्यात मग BA असो या BCom असो. बघा मित्रांनो, एलिजिबल इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे बी सेंड द रिझ्यूम विथ द पासपोर्ट साईज फोटो थ्रू मेल्स बाय हँड 9 AM to 12:30. बघा, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन जर असेल मित्रांनो, तुमचं जो बायोडेटा वगैरे जे रिझ्यूम असेल मित्रांनो ते तुम्हाला सेंड करायचं आहे. तुम्हाला मेलवरती सेंड करायचं किंवा मित्रांनो तुम्ही बाय हँडसुद्धा तुम्ही नेऊन देऊ शकता मित्रांनो. तुम्हाला डेट दिलेली बघू शकता, 9 ते 12:30 वाजेच्या दरम्यान तुम्हाला नेऊन द्यायचं. इथे ॲड्रेससुद्धा दिली तुम्हाला. बघा, नर्मदाबाई बोडखे BEd कॉलेज तेल्लारा डिस्ट्रिक्ट अकोला. आणि इथं तुम्हाला तारीखसुद्धा दिलेली बघा, 20 मे 2025 ते 30 मे 2025 पर्यंत. म्हणजे 20 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत तुम्हाला मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा मेल एक तर तुमचा जे रिझ्यूम असेल मित्रांनो तो मेलवरती सेंड करायचं किंवा तुम्हाला बाय हँड तिथं जाऊन तुम्ही देऊ शकता मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला मेल ID सुद्धा दिलेली आहे, बघू शकता. इथं मोबाईल नंबरसुद्धा आहे. तुम्ही काही इन्फॉर्मेशन लागत असेल तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, बरेचसे काही मला कमेंट्ससुद्धा आले होते मित्रांनो. तो अकोल्याची जाहिरात टाका म्हणे. बघा मित्रांनो, अकोल्याची जाहिरात आहे मित्रांनो, अकोल्यासाठी. बघा, नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो. बघा, राजर्षी ग्लोबल स्कूल मेकरची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, जानेफर रोड मेकर इंटरेस्ट स्मार्ट वेल क्वालिफिकेशन्स कॅन्डिडेट मे बी द अपेअर फॉर वेल इंटरव्ह्यू फॉर द फॉलोइंग पोस्ट. जर तुमच्यामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुमच्याकडं काही
एज्युकेशन्स वगैरे असेल मित्रांनो, क्वालिफिकेशन जर तुम्ही पात्रता असेल धारक तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. तर बरेचसे काही सब्जेक्ट वगैरे इथं दिलेले, पोस्ट दिलेले बघू शकता. जसं असिस्टंट टीचरसाठी दिलेले सब्जेक्ट बघा, मॅथ, सायन्स, इंग्लिश, मराठी, हिंदी. यासाठी तुम्हाला इथं दिलेले BSc किंवा MSc BEd बघा, BA किंवा MA BEd 7 पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर टीचरसाठी बघा, प्रायमरी टीचरसाठी दिलेले BA किंवा BSc किंवा BCom, BEd आणि DEd आवश्यक आहे मित्रांनो. BEd किंवा DEd 7 पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर टीचर बघा, प्रायमरी टीचरचंच पद आहे मित्रांनो बघा, BA किंवा BSc किंवा BCom, BEd किंवा DEd 4 पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर फिजिकल टीचरचं सुद्धा, फिजिकल टीचर्स एज्युकेशन्स बघा, यासाठी सुद्धा BPEd किंवा MPEd 2 पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, कम्प्युटर टीचरचं सुद्धा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला दिले डिप्लोमा इन कम्प्युटरचा डिप्लोमा पाहिजे मित्रांनो, 2 पोस्ट आहे. त्यानंतर बघा, ड्रॉइंग टीचरच्या सुद्धा काही पोस्ट दिलेला आहे, ड्रॉइंग अँड क्राफ्ट बघा, ATT किंवा CTC हा कोर्स इम्पॉर्टंट मित्रांनो, 2 पोस्ट आहे. क्लर्क किंवा लायब्ररीचे सुद्धा दिले मित्रांनो बघा, यासाठी तुम्हाला BA किंवा BSc किंवा BCom विथ कॅम्प्युटर आणि MA साठी आवश्यक आहे मित्रांनो. याचेसुद्धा तुम्हाला 2 पोस्ट दिलेले आहे मित्रांनो. बघा, म्युझिकचे सुद्धा दिलेले आहे. म्युझिक बघा, म्युझिकसाठी पण तुम्हाला संगीत विशारदचं तुम्हाला पदवी आवश्यक आहे मित्रांनो. संगीतामध्ये तुम्हाला 1 पद आहे मित्रांनो बघा. त्यानंतर डान्स टीचरसाठी, डान्ससाठी सुद्धा डान्स तुम्हाला बघा, यामध्ये तुम्ही डान्स एक्सपर्ट सुद्धा पाहिजे मित्रांनो. तुम्हाला त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्ससुद्धा लागला पाहिजे मित्रांनो, त्यासाठी 1 पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर योगासाठी सुद्धा बघा, योगाचं सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे मित्रांनो, 1 पोस्ट आहे. त्यानंतर पिऊन जेंट्स किंवा लेडीज शिक्षणात बघा, 10वी किंवा 12वी बघा, इथं दिले 4 किंवा 2, म्हणजेच पिऊनच्या जेंट्स 4 आहे आणि लेडीजच्या 2 आहे मित्रांनो, असे एकूण 6 पद आहे मित्रांनो. तर बघा, कॅन्डिडेट विथ द फ्लुएन्सी द इंग्लिश, जर तुम्हाला जर चांगली इंग्लिश वगैरे येत असेल मित्रांनो, आणि तुमचे जर तुम्ही क्वालिफिकेशन्स क्रायटेरियामध्ये जर बसत असाल मित्रांनो, तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. इथे एक्सपिरियन्सवाल्यांसाठी प्राधान्य राहील मित्रांनो. तुम्हाला जर एक्सपिरियन्स वगैरे जर असेल तर तुम्ही प्राधान्य असाल मित्रांनो त्यासाठी. पण मित्रांनो, इंग्लिशसाठी तुम्हाला दिले की इंग्लिश चांगल्या प्रकारे तुम्हाला येणे गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं तारीख सुद्धा दिली इंटरव्ह्यूची बघू शकता, 20 मे 2025 10 ते 2 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता मित्रांनो. बघा, नारायणी वुमेन कॉलेज कोरची, तालुका जिल्हा गडचिरोली मित्रांनो बघा. यामध्ये महाविद्यालय व सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी खालील पदे भरायची मित्रांनो बघू शकता. सहाय्यक प्राध्यापकाची भरपूर पदे अशी, मग त्याच्यामध्ये मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो, भूगोल असो, इतिहास असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, मराठी वाङ्मय असो किंवा इंग्रजी वाङ्मय बघू शकता. याच्यामध्ये 10 पोस्ट एकूण. यासाठी मित्रांनो तुम्हाला MA गरज आहे मित्रांनो बघा, ओनली MA. त्याच्यानंतर बघा, सहाय्यक प्राध्यापकाची विज्ञान शाखामधली सुद्धा आहे. मग गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र एकूण 8 पद आहे मित्रांनो. यासाठी सुद्धा तुम्हाला MSc लागेल मित्रांनो. इथे BEd वगैरे काही किंवा याची काही नेटची तुम्हाला रिक्वायरमेंट दाखवली पण तरी मित्रांनो असेल तर तुम्हाला प्राधान्य राहू शकते मित्रांनो. सहाय्यक प्राध्यापकाची वाणिज्यासाठी 4 पद आहे मित्रांनो बघा, MCom. लिपिकाची एकूण 3 पद आहे मित्रांनो बघा, पदवी टायपिंग 30-40 आणि MSc पास. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद आहे मित्रांनो बघा, 1 पद आहे, 12वी पदवी विज्ञान शाखासह. त्यांचं प्रयोगशाळा सहाय्यक परिचयसुद्धा आहे मित्रांनो बघा, 4 पदे दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये 12वी पास लागतं फक्त मित्रांनो प्रयोगशाळा परिचयला.
त्याच्यानंतर बघा ग्रंथालय परिचरसुद्धा दिले बघा 1 पदे. यासाठी मित्रांनो बघा 12वी पास लागतं फक्त. त्यानंतर शिपाई दिले मित्रांनो बघा, शिपायाची 4 पदे मित्रांनो, एकूण किती 4 पदं. त्यासाठी 10वी पास लागतं मित्रांनो फक्त. बघा वरील पदासाठी व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता नारायणी वुमन कॉलेज, कॅम्ब्रिज, केरला स्कूलजवळ बघा नवरगाव रोड, कोरची, तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली इथे रविवारी 25 मे 2025 रोजी सकाळी ठीक 11 ते 5 वाजेपर्यंत खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा. ज्यांचं PG झालेलं आहे मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी. MA वाल्यांसाठी किंवा MSc वाल्यांसाठी, MCOM वाल्यांसाठी तुम्हाला MSc MCOM आणि याच्यावरती नुसती मित्रांनो जॉब भेटायला लागली मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी. लिपिकासाठी सुद्धा बघू शकता, लिपिकसाठी पण सुद्धा तुम्हाला इथं दिली पदवी आणि टायपिंग. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकाला फक्त 12वी सायन्स लागते मित्रांनो. त्यानंतर परिचर वगैरे यांच्यासाठी सुद्धा 12वी पास लागतं. शिपाईसाठी 12वी पास लागते मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. तर तुम्ही स्वतः अप्लाय करू शकता, जाऊ शकता मित्रांनो आणि इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, एक नवीन जाहिरात आपण बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जाहिराती येणार तेवढ्या टोटल जाहिराती मी तुमच्यापर्यंत पोहोचणार मित्रांनो. तरी त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही लाईक शेअर करा नक्कीच मित्रांनो, आणि सबस्क्राईबर करा मित्रांनो. आणि आपल्या मित्रांना किंवा तुमच्या मित्र वगैरे मैत्रीण वगैरे असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो. धन्यवाद.